इकडे अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य यांच्यामध्ये वादंग सुरू आहे। यावरती आता रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय। नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडू यांना उद्धव ठाकरेंनी पैसे पुरवले असून त्यांनी मातोश्रीवरून सुपारी घेतल्याचा आरोप रवी राणांनी केलाय। तर बच्चू कडू यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, त्यांच्या संपत्तीपेक्षा माझी संपत्ती जास्त असेल तर मी राजकारण सोडेन असं आव्हान देखील रवी राणांनी दिलंय। बच्चू कडूंनी मातोश्रीवरून सुपारी घेतलेली आहे। तो जो संजय राऊत आहे तर तुम्हाला माहित आहे चांदूर बाजारामध्ये आल्यानंतर जो बच्चू कडूची तारीफ करून जाते, जे आज उद्धव ठाकरे एक शब्द बोलत नाही, त्यांचा एकच एजेंडा आहे नवनीत राणाला पाडणे। आणि नवनीत राणाला पाडण्याची सुपारी बच्चू कडूंनी मातोश्रीवरून उद्धव ठाकरेकडून घेतलेली आहे। पूर्ण पैसा मातोश्रीवरून येत आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणांना पाडण्यासाठी आणि बळवंत वानखेडेला निवडून आणण्यासाठी काँग्रेसची आणि प्रहार संघटनेची बच्चू कडूची साठगाठ झालेली आहे, फिक्स मॅच झालेली आहे। रात्रंदिवस 5 वर्ष या शरीरामधून घाम काढून गोरगरिबांना मी मदत करतो। शेतकरी आहे, शेतमजूर आहे, अपंग आहे, अंध आहे, मतिमंद आहे, कोणाचं लग्न आहे, कोणाचं शिक्षण आहे, बिमारी आहे, प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचं काम हा रवी राणा करते। बच्चू कडूची संपत्ती एका साईडला ठेवा, रवी राणाची एका साईडला ठेवा। जर माझी संपत्तीपेक्षा जास्त असेल तर मी राजकारण सोडून देईन। एक करप्शन सिद्ध करून दाखवा, नाही तर बच्चू कडूचे 50 करप्शन मी सिद्ध करणार आहे, जे माझ्याजवळ आजही त्याचे पुरावे आहे, त्याचे जिल्ह्यातल्या प्रॉपर्टीचे पुरावे आहे। पण मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही आहे, मला जनतेच्या हिताचं राजकारण करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।